या विकेटवरती आता हा सुद्धा कॉल घ्यायला लागणार आहे की अश्विन तर खेळणार, जडेजा तर खेळणार, कुलदीपला बाहेर काढणं खूप कठीण आहे, त्यामुळे अक्षरवर कदाचित गदा येईल. येस, असं वाटू शकतंय, कारण काय शेवटची 2 ट्रेनिंग सेशन्स म्हणजे ट्रेनिंग सेशनवरून इंटरप्रिट करणं किती रिस्की आपल्याला माहिती आहे. खूप अंदाज लावणं आणि प्रेडिक्ट करणं खूप Right. कठीण आहे. पण भारताच्या नेट्समध्ये अक्षर पटेलनी खूप कमी गोलंदाजी केली, बरं, कुलदीप यादवनी भरपूर गोलंदाजी केली, वॉशिंग्टन सुंदरनी भरपूर गोलंदाजी केली. मॅचच्या 2 दिवस आधी गोलंदाजी खूप केली, आदल्या दिवशी म्हणजे आज आपण बोलतोय हां हां तेव्हा फलंदाजी भरपूर केली. म्हणजे भारताला हा मोठा एक रिमोट ऑप्शन आहे की एक ॲडिशनल स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर खेळवायचा का, वॉशिंग्टन सुंदर किंवा अक्षर पटेल, का तर सगळे नौखे प्लेयर्स होत आहेत म्हणून. बरं. पण ते वाटत नाही आत्ता होईल असं. बॉलिंगच्या बाबतीत तू म्हणलास तसं कुलदीप माझ्या मते 3रा स्पिनर हे डन डील आहे.